दोन्हीही संघांचा 12वा खेळाडू जर आला नाही तर इथे 2 धावांची पेनल्टी देण्याचा विचार चालू आहे। प्लीज माझी विनंती आहे की आपला 12वा खेळाडू पाठवा मित्रांनो, नंतर 2 धावा तुम्हाला फार महत्त्वाच्या असतील। तर मैदानामध्ये आपण ज्या खेळाडूच्या आतुरतेने वाट पाहत होतो, ज्याची खेळी आताच रिसेंटली गोरेगावच्या मैदानावरती जबरदस्त अफलातून 3 लाखाच्या स्पर्धेमध्ये ज्यांनी केली होती, त्या स्पर्धेमध्ये मॅच जिंकवण्याचं काम मॅन फ्रॉम ठाणे वाकलन केतन मात्रे स्ट्राइक एंडला आपण पाहणार आहोत। आज आपण पाहिलं तर ज्याच्या नावावरती तब्बल 19 बाईक आणि 2 4 व्हीलर ज्याच्या नावावरती आहे तोच केतन म्हात्रे मैदानामध्ये आलेला आहे। त्याला साथ देण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये आलेला आहे, परंतु नाव मात्र माहित नाहीये। आणि आयवा कॅच पकडणारा आणखी एक आपण पाहतोय क्रिकेटचा भक्त निस्सीम चाहता इथे 200 रुपयाचं पारितोषिक जिंकतोय। वेल्डन। आणि आणखी एक पारितोषिक आलेलं आहे। केतन म्हात्रे यांच्यासाठी सुवर्ण संधी, लागोपाठ 2 षटकार जर आपण मारले तर साई स्पोर्ट्स रेवदंडा यांच्यातर्फे 400 रुपयांचा पारितोषिक देऊन आपल्याला सन्मानित करण्यात येईल। धन्यवाद। मैदानामध्ये मॅच सुरू झालेला आहे। स्ट्राइक एंडला बॅटर आहे केतन म्हात्रे, नॉन स्ट्राइकला बॅटर आहे महेंद्र अंधेरे मॅन फ्रॉम कोलाड। या बॉलवरती जबरदस्त अफलातून स्ट्रोक चेंडू सीमारेषेच्या बाहेर, दुसऱ्याच बॉलवरती केतन म्हात्रे ऑन द फायर। करत आहे आणि त्याचंच गाणं प्ले केलेलं आहे। दुसऱ्या बॉलवरती षटकार आलेले आहे, चांगली सुरुवात म्हणावी लागेल। जिंकायचं असेल तर अशा पद्धतीने आपल्याला फलंदाजी करावी लागणार आहे। बॅटिंग करणारा संघ आपण पाहतोय बेलूची संघ। पुन्हा एकदा पुढील चेंडू, यावेळेला तिसऱ्या बॉलवरती लगातार बॅक टू बॅक 2 षटकार। केतन म्हात्रेची गाणी त्यांनी प्ले केली होती आणि आता सुद्धा तो ज्यावेळेस व्यासपीठावरती येईल तेव्हा योगेश पाटीलला हात मिळवल्याशिवाय राहणार नाहीये। जबरदस्त गाणी प्ले करत आहे। पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल गोलंदाज सज्ज होतोय। पहिल्याच 3 बॉलवरती 2 षटकार लगावून संघाची धावसंख्या आतापर्यंत 12 धावा दाखल झालेल्या आहेत। गोलंदाज आपण पाहतोय ज्याचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नवोदित भारतामध्ये आहे, सुलतान खान गोलंदाजी मार्कवर। पॉवर प्लेचं हे षटक आहे। पहिल्या 3 बॉलवरती 12 धावा दाखल आलेले आहेत। यावेळेला सुद्धा मोठा फटका मारलाय जरूर, क्षेत्ररक्षक आहे, झेल होणार का? आणि मात्र जबरदस्त झेल, अविश्वसनीय, अविस्मरणीय, अनबिलिव्हेबल कॅच।
अंदाज मैदानामध्ये प्रवेश करत आहे. मॅन बॅटर आहे निखिल पारवे. नितेश दादा तसेच आप्पा पालकर आणि अजयजी गायकर ज्या खेळाडूने कॅच पकडलेला आहे स्वस्तिक यासाठी प्रत्येकी 500 रुपये असं 1500 रुपयाचं पारितोषिक एका कॅच वरती आलेलं आहे. जबरदस्त झेल पकडलेला आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये निखिल पारवे. यावेळेला मात्र अलॉंग द ग्राउंड हा चेंडू करून काढलेला आहे. सिंगल धाव दाफलकावरती ऍड होणार आहे. नवक्वीन एंजल बामणगाव दादा ग्रुप या संघाचे ओनर नितेश दादा पाटील यांना आपण हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊया. त्यांच्या समवेत मग त्यांचे सहकारी अजयजी गायकर असतील. सन्माननीय अमन नाखवा यांच्यातर्फे आयवा कॅच साठी 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. सर्व क्रिकेट वेड्यांना एक सुवर्ण संधी आहे. आपण पाहतोय एवढ्या थंडीमध्ये 4:30 वाजलेले असताना सुद्धा सच्चा हा क्रिकेट रसिक सामने पाहतोय. पहिल्या ओव्हरची समाप्ती मात्र झालेली आहे. यासिन सर बॅटिंग करत असताना 2 षटकार जरूर आली पहिल्या षटकामध्ये, परंतु सुलतान खान कडे सुद्धा खूप वर्षांचा अनुभव आहे. आज टेनिस क्रिकेटमध्ये सुलतान खानला का आयकॉन खेळाडू म्हणून बोलवलं जातं किंबहुना त्याची का प्रसिद्धी झालेली आहे टेनिस क्रिकेटमध्ये त्याचं ज्वलंत उदाहरण त्याचं प्रात्यक्षिक त्यांनी मैदानामध्ये दाखवलेला आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये 2 षटकार देऊन सुद्धा फक्त 13 धावा खर्च केल्या. फक्त यासाठीच म्हणेन की पॉवर प्लेचं षटक होतं आणि त्या षटकामध्ये केतन म्हात्रे सारखा एक जबरदस्त फलंदाज त्याच्या नावावरती तब्बल 19 ते 20 बाईक आहे, 2 4 व्हीलर आहेत. आज अलिबाग तालुक्यामध्ये एक छोट्याशा खानाव गावामध्ये तो आपला टेनिस क्रिकेटचा खेळ दाखवण्यासाठी आला होता. पण तो टेनिस क्रिकेट असा आहे मित्रांनो की त्याच्यामध्ये कधी आपला खेळ बहरत जातो तर कधी खेळ आपला मात्र बहरत नसतो. ह्या क्रिकेट मधला बरेचसे किस्से आपण पाहत असतो. आणि निशांत लागोपाठ 2 षटकार मारणाऱ्या केतनला इथे पारितोषिक सुद्धा आलेलं आहे. तर मी पारितोषिक ज्यांनी हे ठेवलेलं आहे त्यांना पुन्हा एकदा विनंती करतोय की आपण व्यासपीठावर या. तसेच अजयजी गायकर यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी यासिन सर 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. दानशूर दिलदार व्यक्तिमत्व अजयजी गायकर. तर स्ट्राइक एंड बॅटर आहे निखिल पारवे, गोलंदाज प्रसन्न पाटील, मॅन फ्रॉम पनवेल. पहिलाच बॉल गुडलेन स्पॉट वरून आतल्या दिशेने बाहेरच्या दिशेने काढण्याचा प्रयत्न केला पण तो चेंडू बाउंड्रीच्या बाहेर पहिल्याच बॉल वरती येतोय. चौकार. बऱ्याच वेळा खेळताना पाहिलेले आहे. कित्येक मॅच त्यांनी पनवेल तालुक्यामध्ये असेल किंवा रायगड जिल्ह्यामध्ये जिंकवलेले आहे तोच प्रसन्न पाटील. यावेळेला मात्र लाईन भरकट आहे. चेंडू लॉंग स्टॉपच्या दिशेने बाउंड्रीच्या बाहेर दुसऱ्या बॉल वरती येतोय. वाईट बॉल. चौकार. आणि त्याचप्रमाणे निशांत आपण पाहतोय नॉनस्ट्राईक एंड वरती महेंद्र अंधेरे आहे. हा माणगाव तालुक्यातील खेळाडू आहे. सुरुवातीला तो कोलाड या ठिकाणी खेळत असे किंवा त्या ठिकाणी त्याचं वास्तव्य होतं, परंतु आता मात्र तो माणगाव तालुक्यामध्ये खेळतो. कोलाड हा एरिया तसा रोहामध्ये मोडतो आणि म्हणूनच तो रोहा या संघामध्ये सुद्धा खेळायचा, परंतु आता आपण पाहतोय तो माणगाव येथून खेळतो. एक जबरदस्त फलंदाज आहे. अप्रतिम फलंदाजी. त्याची फलंदाजी पाहण्यासाठी खूप मजा येते. असा हा नॉन स्ट्राईक एंडला असलेला महेंद्र अंधेरे आपण पाहतोय. अगदी सहमत आहे सर. आणि त्याच्याकडे सर्वात महत्त्वाची गोष्ट नम्रता, पोलाइटनेस ज्याला आपण म्हणतो तो त्याच्याकडे आहे. डिसिप्लिन फार महत्वाचं असतं, शिस्त फार महत्वाची असते. या वेळेला फुलर लेनचा चेंडू होता जरूर, परंतु नक्कीच निखिल पारवे स्वतःवरती नाराज असणार आहे. जीवनामध्ये आनंदाचा क्षण, अन्नाचा कण आणि क्रिकेटमधील फुलटॉस चेंडू कधीच वाया जाऊ द्यायचा नसतो. कारण आपलं जीवन म्हणजे एक लिमिटेड पिरियड आहे. या लिमिटेड पिरियड मध्ये आपल्याला जेवढे आनंदाचे क्षण जगता येईल तेवढे क्षण मात्र जगायचं आहे. मग तो टेनिसचा खेळ असू द्या, आपल्या जीवनाचा खेळ असू द्या. देखते देखते यहाँ पे पहले ओवर की समाप्ति के बाद ये दूसरा ओवर जारी है. पहले ओवर में 13 रन आए थे निशान और एक महत्वपूर्ण सफलता. केतन म्हात्रे जो कि इनफॉर्म बल्लेबाज है, बहुत ही बड़ा बल्लेबाज है, क्योंकि जी हाँ, महेंद्र अंधेरे की मैं बात कर रहा था. महेंद्र अंधेरे के बल्ले से आता हुआ ये
परिशिष्टात आली असली तरी सुद्धा आमच्याकडे दमखम आहे. आज मला कोलाड किंवा मानगाव तालुक्यामधून अलिबाग तालुक्यामध्ये का खेळण्यासाठी बोलवले आहे, कारण माझ्या नावावरती मालिकावीर सुद्धा कुरुल येथे एक मोठी स्पर्धा झाली लाखाची, त्यामध्ये मालिकावीरचं जे पारितोषिक होते ते सुद्धा महेंद्र अंधेरे, ज्याला आपण भुरिया या नावाने संबोधतो, तो स्ट्राइक एंडला आहे. कोणत्याही प्रकारचा प्रेशर न घेता, कोणत्याही प्रकारचा दबाव न घेता आदरणीय श्रीधरजी भोपी यांनी माझ्यावरती एक विश्वास दाखवलेला आहे. बेलोशी गावातील सर्व ग्रामस्थ माझ्याकडून अपेक्षा करत आहेत आणि त्या अपेक्षा पूर्ण करत असताना एक षटकार आल्यानंतर संघाची धावसंख्या 29 रन्स ऑन द स्कोर बोर्ड, 29 धावा दाफलकावरती आलेल्या आहेत. प्रसन्न पाटील अजूनही या षटकातील शेवटचे 3 चेंडूचा खेळ मात्र येणं बाकी असेल. यावेळेला मात्र पुन्हा एकदा निगेटिव्ह गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. पंच प्रकाशजी अष्टमकर यांचा वाईट बॉलचा इशारा, धावसंख्येत अतिरिक्त 1 ने भर. ओपनचा लॉट आहे. प्रत्येक खेळाडू हा आयकॉनिक स्वरूपात आहे. प्रत्येकाकडे मग गोलंदाजी असेल, फलंदाजी असेल, फिल्डिंग असेल, तीनही युनिट मध्ये अगदी अग्रेसर. यावेळेला सुद्धा पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅक टू बॅक 2 यासिन सर चेंडू वाईट स्वरूपात आपण मैदानामध्ये पाहतोय. प्रसन्न याची खासियतच आहे की चेंडू टप्पा केल्यानंतर खूप बाहेरच्या दिशेने वळतोय, परंतु आज त्याला तसा पहिला तर रिदम मिळत नाहीये, कारण एक चौकार आणि एक षटकार आपण पाहिलाय आणि काही वाईट चेंडू सुद्धा, जवळजवळ 3 वाईट चेंडू आणि एक वाईटच्या स्वरूपात चौकार, एकूण 2 चौकार आणि 1 षटकार, अर्थात हे महागड षटक ठरतंय प्रसन्नाचं. यावेळेला अंदाज बांधला होता की हा चेंडू वाईट जाईल की काय, परंतु प्रसन्न पाटील तो सुद्धा दाखवून देतो की मी पनवेल तालुक्यामधून अलिबाग तालुक्यामध्ये दाखल झालेलो आहे. आज माझ्याकडून बराच खेळ अपेक्षित करत आहेत आणि त्याच्या अपेक्षा पूर्ण कराव्या लागणार आहेत. 2 बॉल षटकाची शिल्लक आहेत गोलंदाज प्रसन्न पाटीलच्या. यावेळेला काय बॉल टाकलेला आहे गुडलेन स्पॉटून, जवळपास यासिन सर 1 फूट चेंडू हा मात्र बाहेरच्या दिशेने निघालेला आहे. लेदर क्रिकेटचा अनुभव हा प्रसन्न पाटीलकडे खूप आहे, परंतु त्याच वेळेला पण आपण विचार केला तर टेनिस क्रिकेट मध्ये सुद्धा खूप चांगलं नावलौकिक त्यांनी पनवेल तालुक्यामध्ये कमवलेलं आहे, रायगड जिल्ह्यामध्ये कमवलेलं आहे. आणि त्याच वेळेस निशांत त्याला बाउन्स सुद्धा मिळतोय. आपण पाहतोय नॅचरल विकेट असल्या कारणानं टप्पा घेतल्यानंतर चेंडू उसळतोय आणि उसळणाऱ्या चेंडूवरती फलंदाजी करणं नक्कीच घातक सुद्धा असतं आणि फार जिगरीचं सुद्धा असतं. इथे महेंद्र अंधेरे सारख्या फलंदाजाला त्यांनी बांधून ठेवलंय. जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतोय. पहिले 3 चेंडू खूप खराब होते, परंतु अंतिम 3 चेंडू निर्धाव त्याने टाकलेत. एकूण या षटकामध्ये त्याने 18 धावा खर्च केलेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या होत्या. एकूण 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय ती स्कोर कार्ड वरती 31 धावा, 1 फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये. परंतु गोलंदाजी करणाऱ्या संघाला एक महत्वाचा जो मोहरा आहे केतन म्हात्रे, हा त्यांनी मात्र इथे परत पाठवलेला आहे. त्यामुळे नक्कीच इथे काहीच हायसे त्यांना वाटत असेल, कारण केतन म्हात्रे जर इथे थांबला असता तर कमीत कमी 60-70 धावा अगदी सहज इथे त्यांनी कुठून काढल्या असत्या. आणि म्हणूनच त्यांचे चाहते, रेवदंडा येथील जे चाहते आहेत, त्यांनी लागोपाठ 2 षटकारासाठी त्यांच्यासाठी 400 रुपयांचं इथे पारितोषिक आपल्या समोर दिलेलं आहे. आणि केतन म्हात्रे यांची खासियत आहे, बऱ्याच लोकांना ठाऊक सुद्धा असेल, परंतु मी पुन्हा एकदा अधोरेखित करतोय की त्याने जिंकलेल्या जवळजवळ 20 बाईक्स आणि 4 4 व्हीलर, त्यासाठी खास वेगळी जागा घेऊन एक गॅरेज बनवले आणि त्या संपूर्ण गाड्या त्यामध्ये पार्क केलेल्या आहेत. या बॉल वरती निखिल पारवे ऑन फायर, मॅन फ्रॉम महाड, आज अलिबाग तालुक्यामध्ये दाखल झालाय. बॅटिंग करत आहे खूप चांगल्या पद्धतीची. या बॉल वरती जे प्लेयर त्या पद्धतीची गाणी ऑपरेटिंग करत आहे. जबरदस्त डीजे ऑपरेटिंग 6 बॉलच्या 6 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आतापर्यंत 37 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. गोलंदाज स्वस्तिक आहे मॅन फ्रॉम पनवेल. राईट मोर द विकेट पंचांच्या डाव्या बाजूला मार करत आहे. 3रं ओव्हर मार्गस्थ आहे. यावेळेला मात्र मोठा फटका मारलाय. जर ओव्हर क्षेत्ररक्षक आहे, झेल होणार का? चेंडू सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक 2 षटकार.
विश्वास फार महत्वाचा असतो, कारण फांदीवर बसलेल्या पाखराला फांदी तुटण्याची भीती नसते, कारण त्याचा विश्वास त्या फांदीवरती नसून आपल्या पंखांवरती असतो आणि तोच आत्मविश्वास फलंदाजांमध्ये पाहायला मिळतोय. 2 बॉलवरती 2 षटकार लगानंतर अजूनही 4 बॉल शिल्लक आहेत. गोलंदाज स्वस्तिक मॅन फ्रॉम पनवेल, आज मात्र त्याला आपल्या गोलंदाजीमध्ये सुधारणा करावी लागणार आहे. आणि आयवा कॅच पकडणारा आपण पाहतोय प्रेक्षकांमध्ये किफायत पटेल यांनी हा झेल टिपलेला आहे. तरी 200 रुपयाचं रोख पारितोषिक देऊन आपण त्याला सन्मानित करत आहोत. वेल डन किफायत, मनपूर्वक अभिनंदन. या बॉलवरती अलॉंग द ग्राउंड कार्पेट सहारे प्रोफेशनल खेळाडूंची हीच ओळख असते. आपल्याकडे जे युवक आहेत, जे काही वर्षांनी टेनिस क्रिकेटमध्ये पदार्पण करणार आहेत, ही गोष्ट शिकायची मित्रांनो. एक षटकार आला किंवा दुसरा षटकार आला तर आपल्याला एकेरी आणि दुहेरीला प्राधान्य द्यावं लागेल, तरच आपलं एक चांगलं टार्गेट किंवा आपण जे ठरवलेलं ध्येय आहे ते पूर्ण होऊ शकेल. स्वस्तिक मात्र फुल टॉस गेंद थी मगर उसका फायदा नहीं उठा पाए. ओहो, यहाँ पे रनआउट का खतरा साफ मंडरा रहा था. बाल बच गए महेंद्र अंधेरे और स्ट्राइक एंड पर अब बल्लेबाज हम देख सकते हैं निखिल पारवे मैन फ्रॉम महाड़ और महेंद्र अंधेरे मैन फ्रॉम माणगांव. जबकि गेंदबाजी के मार्ग पर हम देख सकते हैं ये बल्लेबाज, हालांकि ये गेंदबाज भी पनवेल से बिलोंग करते हैं. कुछ दिनों के लिए अलीबाग में भी रहने के लिए आए थे स्वस्तिक, और इसी वजह से डोमेस्टिक क्रिकेट अर्थात लोकल क्रिकेट भी खेलते हुए हमने उनको देखा था. इस बीच ऑफ स्टंप के बाहर फिर से एक बार ललचाया था ऑफ कटर गेंद. बल्लेबाज पूरी तरीके से चक गए थे. थोड़ी सी स्लोअर वन गेंद जरूर थी और सीधा विकेट कीपर के हाथों में, मगर रन लेने की यहाँ पे कोई गुंजाइश नहीं. इस ओवर की एक अंतिम गेंद बाकी है. रनों की संख्या फिर से एक बार मैं याद दिलाना चाहूंगा, 45 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. तीसरा ओवर प्रगति पर स्वस्तिक के रूप में. जी हाँ, बहुत ही बढ़िया स्ट्रोक 2 खिलाड़ियों के बीच में से निकाल दिया था, मगर डीप में फील्डर तैनात. डीप कवर में फील्डर होने की वजह से मात्र 1 ही रन यहाँ पे मिलेगा. देखते देखते 3 ओवर की समाप्ति हो चुकी है. 3 ओवर की समाप्ति के बाद 46 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. निशांत, अंतिम ओवर जारी है और ये 2 बल्लेबाज है. क्या लगता है कहां तक ये स्कोर आप देख रहे हो? 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 46 धावा धावफलकावर आल्या आहेत. शेवटच्या षटकांमध्ये जरी आपण 20 ते 25 धावा जर कन्सिडर केल्या तर साधारणतः प्रोजेक्टेड स्कोर हा 70 ते 75 आसपास जाऊ शकेल. कारण महेंद्र अंधेरे सारखा जो फलंदाज आहे, ज्याला या एरियामध्ये बरेचशा स्पर्धांचा अनुभव आहे, किंबहुना या खेळपट्टीचा अनुभव आहे. रिसेंटली जी कुरुड मोठी स्पर्धा झाली त्या स्पर्धेमध्ये सुद्धा मालिकावीर म्हणून स्पोर्ट्स सायकल त्याच्या नावावरती आहे. त्याच्यामुळे आत्मविश्वास सुद्धा त्याच्याकडे आहे. 15 ते 20 धावा जर आल्या तर नक्कीच बॅटिंग करणाऱ्या संघाकडे एक चांगल्या पद्धतीने टार्गेट सेट होऊ शकेल आणि येणारे गोलंदाज सुद्धा चांगल्या आत्मविश्वासानं गोलंदाजी टाकू शकतील. अंतिम ओवर ये बहुत ही क्रूशल होगा. यहाँ पे वापसी दिलानी होगी हम अपने टीम के लिए, क्योंकि 3 ओवर की समाप्ति के बाद 46 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. अगर इस ओवर में भी 15 से 20 रन भी आते हैं तब भी यहाँ पे 60 रन आसानी के साथ हो सकते हैं, और 60 रन यहाँ पे बनाना इतना आसान नहीं होगा. सिद्धेश आए हैं अपना निजी पहला और टीम की तरफ से अंतिम ओवर लेके. सिद्धेश वास्कर, एक जाना माना नाम, ये खिलाड़ी भी पनवेल से बिलोंग करते हैं. बहुत ही बढ़िया गेंदबाज. अपना पहला ओवर, जी हाँ, मगर निखिल पारवे ने बहुत ही बढ़िया खेला था, मगर गया वहां पे फील्डर को ढूंढ लिया सीधा फील्डर के हाथों में डीप कवर में, और इसी के साथ पहली गेंद पर निखिल पारवे मैदान से बाहर. रायगड प्रीमियर लीग झाली. त्या रायगड प्रीमियर लीग मध्ये 6 लाखाची 4 व्हीलर ज्याने आपल्या नावावरती केली होती. सावलेश्वर सावळा या गावचा किरण पवार आणि त्याचा सख्खा भाऊ आपण या मैदानामध्ये पाहतोय अक्षय पवार. अगदी किरण पवारची जशी खेळी आहे तशीच खेळी आपण अक्षय पवारच्या माध्यमातून पाहतोय. मग अलिबागचं वर्सोलीचं मैदान असेल किंवा नवतून खानावचं हे मैदान असेल, त्याला खूप वर्षांचा अनुभव आहे. या मैदानावरती जवळपास 2 ते 3 वेळा तो मात्र येऊन गेलेला आहे. त्याच्यामुळे त्याची बॅटिंग पाहण्यासारखी सुद्धा असणार आहे मैदानावरती द्वितीय सत्रामध्ये. शुभम जाधव मैन फ्रॉम माणगांव एक्सप्रेस नाम से जाने जाते हैं, मगर मैं ये सोच रहा हूं कि यहाँ पे ये इतने लेट क्यों आए.
शायद लेट पहुंचे होंगे क्योंकि शुभम जादव बहुत ही बढ़िया बल्लेबाज है, तूफानी बल्लेबाजी कर सकते हैं। और आपको याद होगा निशांत, इसी मैदान पर इसी विकेट के ऊपर जब नौगांव बनाम मानगांव ये मैच जारी था विलेज टू विलेज फॉर्मेट में, तब अंतिम 6 गेंदों में 35 रनों की जरूरत थी और इस खिलाड़ी ने यहाँ पे 5 छक्के लगाए थे और 30 रन जोड़े थे। जी हाँ, ऑप्शन के बहुत ही बाहर ललचाया था और उसे अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश की और दूसरे रन के लिए यहाँ पे दौड़ना नहीं चाहते थे और शुभम जादव रन आउट होकर मैदान से बाहर जाएंगे। बहुत ही बड़ी मछली जाल में शुभम जादव आउट हो चुके हैं। बहुत ही खराब रनिंग बिटवीन द विकेट में कहूंगा, दोनों भी बल्लेबाजों में आपसी तालमेल नहीं देखने को मिला। यहाँ पे मैं अक्सर कहता हूं कि यस, नो और वेट, ये 3 लफ्ज बहुत ही कीमती और अहम है और उसी वजह से अपना कीमती विकेट शुभम को खोना पड़ा। 4 गेंदें अभी भी बची है निशांत, 4 गेंदों में कितने रन बनेंगे? शुरुआत तो सिद्धेश ने बहुत ही बढ़िया की है सर, चांगला टेम्पो सेट केला होता, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 13 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये 18 धावा, तिसऱ्या ओव्हरमध्ये 15 धावा, परंतु चौथ्या ओव्हरमध्ये गोलंदाजाने नक्कीच चांगले बॉल टाकले होते, परंतु या बॉलवरती येतोय षटकार चेंडू सीमारेषेच्या बाहेर। है ये बड़े बल्लेबाज क्यों जाना जाता है? क्योंकि मैदान के हर कोने पर वो छक्का लगा सकता है और इसी वजह से शुभम जादव ने अपने विकेट को त्याग दिया था। पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल महेंद्र अंधेरे। आज मात्र मी माझ्या संघासाठी जे योगदान देतोय, जी कन्सिस्टन्सी असते तीच सातत्यपूर्ण त्याच्याकडून पाहायला मिळतोय आणि आज सुद्धा पाहिलं तर बेलुची संघाला एक चांगल्या पद्धतीने पुढे नेण्यासाठी किंवा या मॅच मध्ये आपलं आव्हान टिकून ठेवण्यासाठी डेडिकेशन, समर्पण आज महेंद्र अंधेरेचं पाहतोय। हाल ही में जो क्रूल टूर्नामेंट हुआ था, 1 लाख का जो टूर्नामेंट था, फर्स्ट प्राइज 1 लाख रुपए, वहां पे मैन ऑफ द सीरीज के खिताब से नवाजे गए थे मात्र अपनी बल्लेबाजी के रूप में। हालांकि गेंदबाजी वो कभी भी नहीं करते, मगर इतने रन थे कि वहां पे उनको मैन ऑफ द सीरीज के खिताब से नवाजा गया था। वही महेंद्र अंधेरे स्ट्राइक एंड पर हम देख सकते हैं। फील्डिंग मध्ये आपण पाहतोय यासिन सर, अजयजी गायकर यांचा आवडता खेळाडू, एवढंच नव्हे तर वेलुईच्या मैदानावरती ज्याला बॅट गिफ्ट दिली असा एनके नितेश कासकर सुद्धा फील्डिंग करणाऱ्या संघामध्ये शॉर्ट फाईन देखील मात्र देण्यात आलेला आहे, त्याला सुद्धा आपण हार्दिक शुभेच्छा। कॅच पकडला तर 1000 रुपयाचं पारितोषिक, परंतु अंतिम बॉल होता या सत्रातील आणि या बॉलवरती फक्त सिंगल धाव मिळणार आहे आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 60 धावा धावफलकावर आलेल्या आहेत। प्रथम सत्राची सांगता झालेली आहे। यासिन सर, आपण पाहिलं तर 60 धावा या मैदानाच्या परिस्थितीनुसार खूप चांगल्या धावा आहेत, कारण आपण ऍव्हरेजली जर स्कोर पाहिला तर 4 षटकांमध्ये साधारणतः 60 ते 65 धावा या मैदानावरती होत आहेत। इस ठंड के माहौल को देखते हुए बहुत ही अच्छा स्कोर है, फाइटिंग स्कोर है, क्योंकि यहाँ पे 60 रन बनाना इतना आसान नहीं होगा। मगर निशांत, अब यहाँ पे जो बल्लेबाजी करने के लिए टीम आएंगी उनमें भी बहुत ही अच्छे बल्लेबाज हैं और अगर पहले ओवर से ही उन्होंने गेंदबाजों के ऊपर आक्रमण की धार को तेज कर दिया तो ये रन वो भी चेस कर सकते हैं। मगर पहले ओवर में अपने कंधे को खोलना होगा, अपने बल्ले को चलाना होगा, पहले ओवर में यहाँ पर रिस्क उठाना होगा। कम से कम पहले ओवर में अगर यहाँ पे 18 से 20 रन आते हैं तो मैच फिर से एक बार रोमांचकारी हो सकता है। यासिन सर, फील्डिंग करणाऱ्या संघामध्ये केतन म्हात्रे ज्या पद्धतीने आपण पाहिला, बॅटिंग करणाऱ्या संघामध्ये सुद्धा ज्या खेळाडूनं राष्ट्रवादी काँग्रेस चषकामध्ये आता जे झालं त्याच्यामध्ये तुफानी फलंदाजी केली, गोरेगावच्या अर्थातच त्या स्पर्धेमध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब स्मृती चषक त्या चषकामध्ये सुद्धा ज्याने अप्रतिम बहारदार फलंदाजी केली असा रजत मुंडे हा सुद्धा बॅटिंग करणाऱ्या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। आज त्याची बॅटिंग कशा पद्धतीने होणार आहे या मैदानाचा अंदाज त्याच्याकडे सुद्धा आहे, कारण दिवसीय स्पर्धेमध्ये सुद्धा तो या मैदानावरती खेळण्यासाठी आलेला आहे। सुल्तान खान ने अपने पहले ओवर में 13 रन खर्च किए थे। प्रसन्ना पाटिल का ओवर काफी महंगा साबित हुआ था, उन्होंने 18 रन खर्च किए थे। स्वस्तिक ने 15 रन खर्च किए और सिद्धेश ने भी 14 रन यहाँ पे खर्च किए हैं।
कुल मिला के 60 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं और अब जीतने के लिए 61 रनों की जरूरत, कम से कम 15.25 के औसत से यहाँ पे रन बनाने हैं। तो पहला ओवर जो है वो 30 गज के दायरे का होगा, अर्थात रिस्ट्रिक्शन का होगा। उस ओवर में अगर 20-22 रन बनते हैं तो सही मायनों में एक मजेदार मैच होगा। यासिन सर, मैदानामध्ये एका बाजूला आहे रजत मुंडे तर दुसऱ्या बाजूला आहे मॅन फ्रॉम पनवेल सुमित धोंगडे। हा मैदानामध्ये पाहतोय रायगड प्रीमियर लीग मध्ये ज्याने 2 वेळा मालिकावीर होण्याचा बहुमान पटकावला तोच सुमित धोंगडे मात्र आज मैदानामध्ये पाहतोय। रायगड प्रीमियर लीग मध्ये ज्याचं नावलौकिक संपूर्ण भारताभर झालेलं आहे आणि तोच खेळाडू आज कशा पद्धतीने फलंदाजी करणार आहे, कारण जिंकण्यासाठी निर्धारित 4 षटकांमध्ये म्हणजेच 24 चेंडू मागे 61 धावांची गरज असताना ही जोडी जर शेवटच्या क्षणापर्यंत या मैदानामध्ये थांबली तर यासिन सर हा सामना 100% नाही तर 200% हा सामना मात्र जिंकवणार आहेत, यात मात्र कोणतीही शंका नाही। निशांत रजत मुंडे टेक्निकली रूप से बहुत ही स्ट्रांग है, लेदर क्रिकेट बहुत ही अच्छा खेलते हैं। जैसे हम अक्सर कहते हैं कि लंबी रेस का घोड़ा, उस तरह से वो बल्लेबाजी करते हैं। वो अंतिम क्षणों तक अपना विकेट नहीं फेंकेंगे, 1-1 रन 2-2 रन बनाते हुए मैच को बनाएंगे और जैसे ही मौका मिलेगा गेंदबाज के छक्के भी छुड़ाएंगे। और जो उनके साथी बल्लेबाज है उन्हें 360 डिग्री कहा जाता है, सुमित डोंगड़े। ये इस खिलाड़ी के बहुत सारे फैन फॉलोवर है क्योंकि ये बहुत ही बढ़िया बल्लेबाज है, उसी के साथ आत्मविश्वास से लबालब भरा हुआ ये खिलाड़ी है, कभी भी हार मानने को तैयार नहीं होता और इसी वजह से ये मैच बहुत ही कांटे का होने वाला है, इसमें कोई संदेह नहीं है क्योंकि सुमित डोंगरे मैच नहीं छोड़ेगा। आणि म्हणूनच यासिनचं त्याचं नाव संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये आहे। आज स्वतः पाहायला गेलं तर क्रिकेट क्षेत्रामध्ये ज्याने व्यावसायिक स्पर्धेमध्ये आपलं नावलौकिक कमावलेलं आहे। दुसऱ्या वेळेला दुसऱ्या नाण्याची दुसरी बाजू बघितली तर पनवेल तालुक्यामध्ये खेळत असताना मग पनवेल प्रीमियर लीग असेल किंवा रायगड प्रीमियर लीग असेल किंवा मोठमोठ्या व्यावसायिक स्पर्धा असतील, मग सुप्रीमो चषक असेल, त्यानंतर प्रहार चषक असेल, अशा मोठमोठ्या नामांकित स्पर्धेमध्ये सुमित धोंगडे सुद्धा खेळला होता आणि त्याच वेळेला यासिन सर सुद्धा त्या ठिकाणी समालोचन करण्यासाठी गेले होते। म्हणजे जसं की आपण अलिबाग तालुक्यामध्ये जसे खेळाडू पुढे जात आहेत तसे समालोचकांचा सुद्धा ग्राफ हा वारंवार किंवा दिवसेंदिवस हा उंचावत चाललेला आहे। और निशांत, जो हमारा स्वभाव होता है, हमारा नेचर जो होता है ना, वो बल्लेबाजी में उतरता ही है क्योंकि सुमित डोंगड़े बहुत ही एग्रेसिव खिलाड़ी है और उसी के साथ रजत मुंडे बहुत ही शांत और संयमी, और उनके बल्लेबाजी में वो साफ दिखाई देता है। वो बहुत ही टेक्निकली भी स्ट्रांग है और धीरे धीरे मिनट के साथ खेलना पसंद करते हैं। और उसी के विपरीत, पूरी तरीके से विपरीत बल्लेबाज है सुमित डोंगड़े, जिनका नेचर बहुत ही एग्रेसिव है और हर गेंद को किस तरह से शॉट में तब्दील किया जाए, वो फिर बिहाइंड विकेट खेलेंगे, कभी स्क्वायर लेग में खेलेंगे, कभी लॉन्ग लेग में खेलेंगे, कभी उल्टे हाथ से खेलेंगे, कभी सीधे बल्ले से खेलेंगे। अलग अलग तरह के शॉट खेलते हैं और हर गेंद को सीमा रेखा के बाहर पहुंचाने की कोशिश करते हैं। बेधड़क और बेझिझक बल्लेबाजी करने के लिए ये खिलाड़ी माहिर है, आएगा मजा जरूर। सलामीची जोडी मैदानामध्ये आलेली आहे। गोलंदाज शुभम जाधव आज आपल्या माणगाव तालुक्यामध्ये खेळत असताना ज्याने संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये ज्याने आपलं नाव कमावलेलं आहे। रायगडची जी टीम आहे या टीम मध्ये सुद्धा ज्याने खेळण्याचा बहुमान कित्येक वेळा पटकावलेला आहे, तोच शुभम जाधव माणगाव येथून अलिबाग तालुक्यामध्ये दाखल झालेला आहे। पहिलेच ओव्हर त्याच्यावरती आहे, समोर खूप मोठं चॅलेंज असणार आहे। दोनही फलंदाज नामवंत आहेत। 30 सर्कलच्या बाहेर आपण 2 क्षेत्ररक्षक बघितले तर एक वायडिश लॉंगॉन आहे आणि दुसरा क्षेत्ररक्षक हा मात्र वायडिश लॉंगॉप या क्षेत्रामध्ये तैनात केलेला आहे। माफ करा, डीप स्क्वेअरलेगच्या दिशेने तैनात केलेला आहे। पंचांचा इशारा येतोय, मॅच सुरू होतोय। पहिलीच सुरुवात ज्या पद्धतीने म्हणालो की बॅटिंग करत असताना सुमित धोंगडे हा अग्रेसिव्ह आहे। पहिल्याच बॉल वरती सुरुवात सकारात्मक, हा येतोय चौकार। मैंने अभी भी कहा था ये लीजिए फिर से एक बार बैक टू बैक दूसरा चौका यहां पे आता हुआ।
माळी यांचं हे सॉन्ग आज प्ले केलेलं आहे, त्याच्यावरती गाणं सुद्धा प्रसारित झालेलं आहे. पहिल्याच 2 बॉलवरती 2 चौकारानंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती 8 धावा लागलेल्या आहेत. जिंकण्यासाठी एकंदरीत 61 धावांची गरज असताना पहिल्याच 2 बॉलमध्ये 2 चौकार, संघाची धावसंख्या 8 आल्यानंतर तिसऱ्या बॉलवरती सुद्धा ग्लान्स स्वरूपाचा फटका, 3 बॉलवरती 3 चौकार. सुमित डोंगरे ऑन द फायर. नाम जो पड़ा है उनकी बल्लेबाजी की वजह से पड़ा है। एक कमाल का खिलाड़ी है, शानदार खिलाड़ी है, और इसके मैंने पहले ही कहा कि इसके फैंस बहुत है, फॉलोअर्स बहुत है उसको देखने के लिए, उनकी बल्लेबाजी देखने के लिए। काशी से भी, मुरुड से भी लोग पनवेल में जाते हैं बल्लेबाजी देखने के लिए। मजेदार मैच होगा, शानदार मैच होगा, क्योंकि मानगांव एक्सप्रेस शुभम जादव के खिलाफ बल्लेबाजी करते हुए इतना आसान नहीं है, क्योंकि बहुत ही जबरदस्त गेंदबाज भी उतने ही बड़े गेंदबाज हैं। जी हाँ, फुल टॉस गेंद पूरी तरीके से फंस गए, बैड लक रहे, और शॉर्ट थर्ड मैन की दिशा में, फ्लाई स्लिप की दिशा में एक आसान सा कैच। हालांकि फुल टॉस गेंद थी और उसे खेलना चाहते थे स्क्वायर लेग की दिशा में, मगर गेंद बल्ले के ऊपरी हिस्से पे लगी और हवा में चली गई। 4 गेंदों में 12 रन अपने टीम के लिए जोड़ते हुए बहुत ही अच्छी शुरुआत के बावजूद सुमित डोंगरे बैक टू दी पैवेलियन। एंडला पाहतोय शुभम जाधव यांचा पुढील चेंडू, या बॉलवरती काय बॉल टाकलेला आहे. वेगवान जलद गतीचा गोलंदाज दाखवून दिलेला आहे की मला जर 3 बॉलवरती 3 चौकार येत असतील तर पुढील 2 चेंडू मी निर्धाव काढू शकतो. हा आत्मविश्वास माझ्याकडे आहे. आज आयकॉन स्वरूपामध्ये ती क्वालिटी आहे, म्हणूनच मी आज अलिबाग तालुक्यामध्ये दाखल झालेलो आहे. या मैदानावरती मी बॅटिंग करत असताना 5 बॉलमध्ये 5 षटकार लगावले जरूर, पण बॉलिंग मध्ये सुद्धा माझं वर्चस्व आहे ते मैदानामध्ये दाखवतोय शुभम जाधव. यावेळेला मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, अंतिम बॉल वरती टेक कॅचेस विन द मॅचेस, पकडा काय जिंका मॅच, परंतु अशा मोमेंटला झेल मात्र सुटलेला आहे. याची जर हे आपण षटक पाहिलं तर संमिश्र स्वरूपाचं षटक होतं, कारण पहिल्याच 3 बॉलवरती 3 चौकार आल्यानंतर शेवटच्या 3 बॉलवरती एकही धाव न खर्च करता महत्वपूर्ण सुमित धोंगडेचा विकेट आपल्या नावावरती केलेला आहे. नेक्स्ट मॅच होणार आहे साधनकर ब्रदर्स घोटवडे विरुद्ध नाकवाड स्पोर्ट्स साखर. या दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती असेल की आपण टॉस करण्यासाठी मात्र यायचं आहे. सामना 4 षटकांचा असेल याची दोनही संघांनी नोंद घ्यायची आहे. बहुत ही बड़े 2 झटके बहुत ही जल्दी लगे हैं यहाँ पे निशान। शुभम जादव के पहले 3 गेंदों में 3 चौके आए थे, ऐसा लग रहा था कि ये बड़ा ओवर होगा रनों के हैसियत से, लिहाज से देखा जाए ऐसा लग रहा था कि 20-22 रन आएंगे, मगर क्रिकेट का खेल फिर से एक बार यहाँ पे अपना रंग दिखाता हुआ, पूरी तरीके से करवट बदलता हुआ अंतिम 3 गेंदों पर एक भी रन खर्च नहीं किया मानगांव एक्सप्रेस शुभम जादव ने। शुभम जादव के बारे में भी बताना चाहूंगा, स्पेशली हमारे आनंदराव गोंधली साहब के लिए, क्योंकि मानगांव प्रीमियर लीग एक बहुत ही बहुचर्चित टूर्नामेंट होता है। वहां पे मैन ऑफ द सीरीज के खिताब से एक बाइक उन्होंने अपने नाम की थी, वही शिवम जादव थे। वो गेंदबाजी करते हुए हमने देखा था, अंतिम 3 गेंदें उन्होंने बिंदी की, उसमें महत्वपूर्ण 1 विकेट चटकाया और दूसरा विकेट भी चटकाने की दहलीज पर थे, मगर कैच वहां पे ड्रॉप होता हुआ दिखाई दिया। कुल मिला के पहले ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या हो चुकी है 1 विकेट के नुकसान पर 12 रन।
जिंकण्यासाठी येणारे 18 बॉल 49 धावेची गरज आहे. रजत मुंडे स्ट्राईक एंडला पाहतोय, ज्या फलंदाजाकडे लेदर क्रिकेटचा अनुभव आहे, टेक्निकल फटके आहेत आणि त्याच वेळेला कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट सुद्धा डोक्यामध्ये त्याच्या नेहमीच असतो. 18 बॉल जिंकण्यासाठी 49 धावेची गरज. पहिलाच बॉल गोलंदाज आहे. पहिल्याच बॉलवरती पंचांकडे जोरदार अपील सुद्धा केलेली आहे, परंतु पंच आमचे नक्कीच सक्षम आहेत. योग्य तो निर्णय आपल्याला मिळणार आहे. पहिल्याच बॉलवरती पूर्णपणे बीट केलेला आहे रजत मुंढेला. आजवर आपण पाहिलं तर अलिबाग तालुक्यामध्ये किंवा रायगड जिल्ह्यामध्ये मोठमोठ्या स्पर्धेमध्ये त्याला आपण युट्यूबच्या माध्यमातून पाहत असतो. आताच रिसेंटली राष्ट्रवादी काँग्रेस जे चषक झालं त्या चषकामध्ये सुद्धा त्याची बॅटिंग आपण पाहिली असाल. तीच बॅटिंग या मैदानावरती करण्याची गरज आहे, कारण समीकरण पाहिलं यासिनचं तर 17 बॉल 49 धावेची गरज. कशा पद्धतीने मॅच कडे पाहताय आपण? बहुत मेहनत करनी पड़ेगी, बहुत मेहनत करनी पड़ेगी। कर्म भूमि की दुनिया में श्रम सभी को करना है। भगवान सिर्फ लकीरें देता है, रंग हमें ही भरना है। यहाँ पे रंग भरने के लिए अच्छी बल्लेबाजी करना बहुत ही जरूरी है, क्योंकि पहले दो बल्लेबाज, जी हाँ, वाइड करार दिया है आपने। स्वयंसेवक लाईट कोणती बंद करायची आहे बघा जरा। पहले लगातार 3 गेंदों में 3 चौके आने के बाद इस बीच नए गेंदबाज प्रेम दिवकर। सांदनकर ब्रदर्स घोटवडे विरुद्ध नाकवा स्पोर्ट्स साखर अंतिम पुकार असेल. टॉस करण्यासाठी लगेच आमच्या व्यासपीठाकडे यायचं आहे. संघाची धावसंख्या आतापर्यंत 13 धावा धाफलकावरती आलेल्या आहेत. गोलंदाज चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करत आहे, कारण पहिल्याच ओव्हरमध्ये 12 धावा खर्च झाल्या जरूर, परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये पहिला बॉल निर्धाव, दुसऱ्या बॉल वाईड मात्र घोषित केलेला आहे पंचांनी. तर अजूनही 5 बॉल शिल्लक आहेत. रजत मुंडेला शेवटपर्यंत थांबणं हे फार गरजेचं असणार आहे. आता निशान, कुछ लोग इतिहास लिखते हैं और कुछ लोग इतिहास पढ़ते हैं, मगर जो थोड़े से पागल होते हैं ना, वही इतिहास बनाते हैं। ये देखिए यहाँ पे फिर से एक बार कैच ड्रॉप हुआ। आज क्या हो रहा है देखिए, ये सभी प्रोफेशनल खिलाड़ी हैं, बहुत ही अच्छी फील्डिंग कर सकते हैं, मगर शायद फ्लड लाइट की वजह से, फ्लड लाइट की जो किरणें आती है उनकी वजह से शायद वो गेंद को साइड नहीं कर पा रहे हैं पीछे की तरफ, और इसी वजह से लगातार उसी रीजन में 2 कैच ड्रॉप हुए हैं। मगर तकदीर आज बहुत ही खुश है, ऊपर वाला भी खूब बहुत ही खुश है बल्लेबाजों में। क्या कहेंगे, तकदीर का साथ बहुत ही जरूरी होता है। जीवनदान मिळालेलं आहे. प्रत्येक वेळा तुम्हाला नेहमी समालोचक सांगत असतो की रोहित शर्माला 4 या धावसंख्येवरती जीवनदान मिळालं होतं आणि तब्बल 264 धावा ज्याने ठोकून काढलेल्या आहेत. पण तो आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपण जर रेकॉर्डचा विचार केला तर हायेस्ट धावा ह्या 264 रोहित शर्माचा आहेत, परंतु त्याच्या खालोखाल विचार केला तर 219 ह्या वीरेंद्र सेहवागच्या आहेत आणि तिसऱ्या क्रमांकावरती मास्टर ब्लास्टर सचिन रमेश तेंडुलकर याच्या धावा 200 आहेत. म्हणजे तीनही फलंदाज जे इंडियाचे आहेत ते हायेस्ट स्कोर मध्ये ओडीआयचा आपण विचार केला तर तीनही भारताचे फलंदाज आहेत. पहिल्या रँक वरती 264 धावा रोहित शर्मा, दुसऱ्या रँक वरती वीरेंद्र सेहवाग आणि तिसऱ्या रँक वरती आहे विराट. पहिल्या रँक वरती 264 धावांवरती रोहित शर्मा आहे, दुसऱ्या ओव्हरवरती 209 सुद्धा रोहित शर्माचे आहेत. तर बरेच सारे रेकॉर्ड याच्या नावावरती आपण पाहत असतो. या वेळेला मात्र स्क्वेअर लेग मारण्याचा प्रयत्न, लॉंग लेगला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जरूर, परंतु गोलंदाजाकडे खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आहे. आताच रिसेंटली जी स्पर्धा झाली त्या स्पर्धेमध्ये ईशान किशन यांनी सुद्धा 131 बॉल मध्ये 210 धावेची एक जबरदस्त खेळी मात्र केली होती आणि अप्रतिम अशी फलंदाजी ज्याने करत असताना आपल्या भारतीय संघाला दाखवून दिलेला आहे की माझ्याकडे सुद्धा तो खूप चांगल्या पद्धतीचे पोटेन्शियल आहे. अगदी IPL फॉर्मॅट मध्ये सुद्धा त्याला बऱ्याच वेळेला आपण चांगल्या पद्धतीची फलंदाजी करताना पाहिलेली आहे. घोटवडे संघाचे संघनायक आणि नाखवा स्पोर्ट्स संघाचे संघनायक, चला आपण लवकरात लवकर टॉस करण्यासाठी या. इस बीच अक्षय पवार के बल्ले से आता एक
ईशांत ये जीवन दान दिया था, वो जीवन दान कहाँ ले जाएगा? इस मैच को कुछ नहीं कहा जा सकता। मैंने पहले ही कहा था कि अक्षय पवार अगर यहाँ पे अंतिम ओवर तक टिक कर खेलेंगे तो ये मैच लेके जाएंगे। देखिए बैक टू बैक 2 छक्के आए, एक मिड विकेट के ऊपर से आया था जो कि हमेशा हम देखते हैं, मगर ये स्ट्रोक देखिए डीप एक्स्ट्रा कवर के ऊपर से खेलने में कामयाब रहे। यानी इस तरह से हम समझ सकते हैं इस बल्लेबाज को, शरीर की साधारण सी शरीर स्थिति के ऊपर मत जाओ, बहुत ही पावरफुल क्रिकेटर है ये बल्लेबाज है। इसकी बल्लेबाजी मैंने मुरुड क्रिकेट एसोसिएशन की एक बहुत ही बड़ी नामांकित एक टूर्नामेंट होती है, वहां पे उनको मैंने देखा था, आधा शतक बनाया था और बहुत ही 17 या 18 गेंदों में ही बनाया था और शानदार बल्लेबाजी का नजारा उन्होंने पेश किया था। वही है अक्षय पवार। आणि मी सुद्धा वर्सोलीच्या मैदानावरची अक्षय पवारची बॅटिंग बघितली होती। स्टँडिंग पोझिशन अक्षय पवारची फार वेगळी आहे, परंतु प्रत्येक बॉलवरती मिडल करणं किंवा सीमारेषेच्या बाहेर पोहोचवणं हे अक्षय पवार नेहमीच जाणत आहे। ज्या पद्धतीने किरण पवारचं नाव संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आहे, त्याच पद्धतीने अक्षय पवारला सुद्धा ओळखलं जातं। आज पनवेल प्रीमियर लीग मध्ये असताना त्याच्याकडे एक संघ असतो, स्वतः संघाचा कर्णधार असतो, तोच अक्षय पवार आपण नॉन स्ट्राईक एंडला पाहतोय। स्ट्राईक एंडला जरूर रजत मुंडे स्ट्रगल करतोय, ज्याचा नैसर्गिक खेळ आहे तो आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाला नाहीये, परंतु तो खेळ मात्र दाखवावा लागेल, कारण आतापर्यंत संघाची धावसंख्या 26 धावा दाफलकावरती आलेल्या आहेत। मैच अभी बन चुका है क्योंकि पहले 2 ओवर में 26 आ चुके हैं और अब 12 गेंदें बची है और 35 रनों की जरूरत है। इस बीच नए गेंदबाज आए हैं कुणाल कदम। कुणाल कदम बहुत ही शानदार खिलाड़ी है, बहुत ही जबरदस्त गेंदबाज है, मगर आज उनका इम्तिहान होगा, आज उनकी कसौटी होगी। पहली गेंद पर कुणाल कदम को दर्शक दीर्घा का रास्ता दिखाया है। शानदार स्ट्रोक डीप स्क्वायर लेग के ऊपर से मस्तक पर दस्तक देती हुई ये गेंद सीमा रेखा के बाहर 6 रन। रजत मुंडेची बॅटिंग आहे सॉलिड आणि त्याच प्रकारचं प्रात्यक्षिक मैदानामध्ये पाहिलं। एक झेल यासिन सर सोडला होता आणि त्याचं रूपांतर आता किती धावा मोजाव्या लागणार आहेत फील्डिंग करणाऱ्या संघाला। सिंपल असा झेल होता रजत मुंडेचा, परंतु त्याचं आता रूपांतर त्याने मात्र षटकारामध्ये केलंय। रजत मुंडे के लिए दादा की तरफ से 500 रुपए का इनाम यहाँ पे आ चुका है, बहुत बहुत अभिनंदन। पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू सीमारेषेच्या बाहेर, बॅक टू बॅक 2 बॉल वरती 2 षटकार। गोलंदाज कुणाल मात्र महागडा ठरतोय। मैंने अभी कहा था कुणाल कोंडालकर ने लगातार 2-3 टूर्नामेंट में काफी प्रभावित किया था, मुझे भी और सभी क्रिकेट के दीवानों को भी। काफी जादूगरी गेंदबाजी उन्होंने की, मगर आज उनका इम्तिहान होगा, आज असली यहाँ पे कसौटी होगी। और देखिए बैक टू बैक रजत मुंडे, मैंने पहले ही कहा था कि जैसे ही शॉर्ट गेंद मिलेगी या ओवर पिच गेंद मिलेगी उसे सीमा रेखा के बाहर ही पहुंचाएंगे और अच्छी गेंद मिलेंगी तो वो एक ही रन निकालेंगे, क्योंकि उनका स्वभाव पूरी तरीके से बल्लेबाजी में मुझे साफ दिखाई देता हुआ। आणि हीच तर ओळख असते प्रोफेशनल खेळाडूंची, कारण त्यांनी ते एकी रन दुहेरी धावाले प्राधान्य देत असतात। त्यांना माहिती आहे आपण प्रत्येक बॉलवरती जर अटॅक केला तर विकेट जाण्याचे चान्सेस सुद्धा असतात, म्हणून विकेट टिकून खेळणं, मॅच बनवणं, मॅच जिंकवणं हे चांगल्या पद्धतीने त्यांना माहिती आहे। दादा बहुत खुश है, ये लीजिए जीवन दान, जख्मों के ऊपर नमक छिड़कना इसे कहते हैं। दादा की तरफ से फिर से एक बार 500 रुपए का इनाम यहाँ पे आ चुका है। अब तीसरा छक्का लग चुका है, तीसरे छक्के के लिए भी 500 रुपए का इनाम, यानी कुल मिलाकर अब तक रजत मुंडे के नाम 1500 रुपए का इनाम हो चुका है। रनों की संख्या हो चुकी है 44 रन। यासिन सर पहिल्या 3 बॉलवरती 3 षटकार आल्यानंतर या स्पर्धेमध्ये 6 बॉलमध्ये 6 षटकार तर होणार नाही ना, असं हे प्रश्नचिन्ह आता उभं राहिलेलं आहे। कारण याच मैदानावरती एक मेडन ओव्हर सुद्धा आपण विनेच्या माध्यमातून पाहिली होती, परंतु 6 बॉलमध्ये 6 षटकार जर लगावले तर खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज किंवा उत्कृष्ट फलंदाज या लिस्ट मध्ये रजत मुंडेचं नाव नक्कीच ऍड होणार आहे। कुणाल कदम को अभी बड़ा प्लेयर या गेंदबाज बनना है। रजत मुंडे पहले ही बड़े खिलाड़ी है, इसीलिए एक्सपीरियंस बहुत कीमती। ये लीजिए और एक बड़ा छक्का, शानदार मिड विकेट सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए। देखिए और एक 500 रुपए का इनाम। दादा आज बहुत ही खुश है,
दादा के क्या कहने, देखिए स्पॉन्सर हो तो ऐसा हो। यासिन इस तरह सर, से मैदानामध्ये रजत मुंडे हा लेफ्ट हँड फलंदाज होता आणि कुणालचा सुद्धा आपण जर बॉलिंग पाहिली तर लेफ्ट हँड आहे। या वेळेला हा बॉलर काढणं योग्य होता की अयोग्य होता याचं उत्तर त्यांना या इनिंग नंतर कळणार आहे। कॅप्टन्सी फार महत्त्वाची असते। कॅप्टन आपण कशा पद्धतीने प्रेझेन्स ऑफ माइंड किंवा रिप्रेझेंट करतो यावरती आपला निकाल अवलंबून असतो। जी हाँ, आपने सही बात को छेड़ा है। ये लगा 5वां छक्का रजत मुंडे। ज्यादा खुश और यहाँ पे तमाम क्रिकेट के दीवाने खुश। 5 छक्के लगातार बैक टू बैक, और वो भी कुणाल कदम के ऊपर हल्ला बोल किया है। करे तो क्या करे इसी विवंचना में। जी हाँ, और ये भी लगा डीप बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में छक्का। कमाल की बल्लेबाजी, रजत मुंडे ऑन द फायर। आग बहुत बहुत मुबारक। अशी मी विनंती आपल्याला करत आहे। वेलकम रजत।
पूर्णतः थंड झाला होता, प्रेक्षक थंड झाले होते, सर्वांना वाटलं होतं की तुम्ही हा सामना नक्कीच हारणार, कारण एकापेक्षा एक खेळाडू त्यांच्या संघामध्ये होते. परंतु तुम्ही फलंदाजीला जेव्हा गेलात तेव्हा तुम्हाला फलंदाजी करण्याचा जास्त वाव मिळाला नाहीये. एका पाठोपाठ एक विकेट जात होते आणि तुम्हाला जीवनदान मिळालं. त्यावेळेस तुमच्या मनात काय शंका आली होती किंवा काय विचार आले होते? माझा फक्त एकच प्रयत्न होता की बॉल बॅटवर घ्यायचा आहे, कारण लेफ्टला 6 जवळ आहेत, तर बोलो फक्त बॉल बॅटवर घेतलं चांगले चान्सेस आहेत आणि तेच झालं नेक्स्ट ओव्हरमध्ये आणि मॅच विन झालो. हे मॅन ऑफ द मॅच पारितोषिक तुम्ही कोणाला डेडिकेट कराल? नक्की जर डेडिकेट तर टीमलाच करेन, कारण त्यांचा एफर्ट खूप आहे आणि बॅटिंग विकेट आहे, बोलो त्यांना टीमला डेडिकेट करेन. एकूणच तुम्ही या उंचीवरती गेलेला आहात, जबरदस्त फलंदाजी तुम्ही करताय, संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर तुमचं नाव होतंय. तुमचं प्रेरणास्थान कोण आहे किंवा तुमचा आवडता खेळाडू कोणता आहे? इंटरनॅशनलमध्ये सुरेश रायना आणि टेनिस क्रिकेटमध्ये मुन्ना शेख. आणि प्रयत्न असतो मॅच जिंकायचा, कारण एवढं लांबून आपण ट्रॅव्हल वगैरे करतो, तर प्रयत्न एकच असतो चांगला गेम दाखवायचा प्रेक्षकांना आणि चांगला स्कोअर करायचा. ओके, पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन, कारण सामना सुरू होतोय. तर आपण पाहतोय त्यांनी सांगितलं की माझा आवडता खेळाडू